नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सह्याद्री करिअर अकॅडमी विरार या YouTube चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. तसेच काल जो आपण विभक्ती व त्याचे कारणार्थ या घटकावर जो व्हिडिओ अपलोड केला होता, त्याला तुम्ही सर्वांनी जो काही प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आज आपण तुमच्यासाठी एक नवीन प्रश्न घेऊन आलो आहे, जो की गट 2023 ला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा आहे की पारध्याकडून मोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोगाचा उपप्रकार ओळखा. प्रयोगावरील टॉपिक आहे. प्रयोग हा टॉपिक आहे. आता विचारलं काय बघा, पारध्याकडून मोर पकडला गेला आणि आपल्याला ओळखायचं काय तर प्रयोग, आणि आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर आता प्रयोग म्हटलं की प्रयोग म्हटल्यानंतर आपल्याला किती प्रकार जाणवतात, तो किती प्रकार आहेत प्रयोगाचे, तर कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. कर्तरी, कर्मणी, भावे. आता जर पर्याय जर बघितले तर कर्तरी पण आहे, भावे पण आहे, कर्मणी पण आहे. म्हणजे आपल्याला तिन्ही प्रयोगांचं आपल्याला काय थोडंसं विश्लेषण बघणं गरजेचं आहे. बघा, कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कधीच प्रत्यय येत नाही. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला कधीच प्रत्यय येत नाही. आणि भावे प्रयोगामध्ये कर्त्याला पण प्रत्यय असतं आणि कर्माला पण प्रत्यय असतं. आपण काही सेकंदामध्ये याचं उत्तर काढू शकतो. ज्यावेळेस आपल्याला फक्त कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग ओळखायला लावला तर फक्त त्या प्रत्ययावरून आपल्याला उत्तर काढता येतं. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कधीच प्रत्यय नसतो, कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला कधीच प्रत्यय नसतो, भावे प्रयोगामध्ये कर्त्याला पण आणि कर्माला पण दोघांनाही प्रत्यय असतो. आता लक्षात घ्या, कर्तरी प्रयोगामध्ये धातुरूपेश, कर्तरी प्रयोगामध्ये धातुरूपेश कोण असतो तर कर्ता असतो. आता धातुरूपेश म्हणजे काय हो, तर क्रियापदावर अधिकार गाजवणारा घटक. म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलतं, म्हणून कर्ता कोण असतो कर्तरी प्रयोगामधला धातुरूपेश. कर्मणी प्रयोगामध्ये धातुरूपेश कोण असतो तर कर्मणी प्रयोगामध्ये धातुरूपेश कोण असतो तर कर्म असतो. कारण की कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापदावर अधिकार गाजवणारा घटक कोणता असतो, कर्म. म्हणून कर्म हा कर्मणी प्रयोगामध्ये काय झाला, धातुरूपेश. आणि भावे प्रयोगामध्ये कोणताही धातुरूपेश नसतो. आता आपल्याला ह्या प्रश्नाकडे बघायचं. बघा, पारध्याकडून मोर पकडला गेला. मी आताच काय सांगितलं, कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय येत नाही. मग हा कर्तरी प्रयोग आहे का, अगोदर बघूया. क्रिया कोणती घडली हो, तर पकडला जाण्याची. हे जे क्रियापद आलं, हे क्रियापद कोणतं क्रियापद आहे, संयुक्त क्रियापद. आणि संयुक्त क्रियापद म्हणलं की आपल्याला एक सूत्र माहिती आहे संयुक्त क्रियापदाचं. संयुक्त क्रियापद म्हणजे काय हो, तर संयुक्त क्रियापद म्हणजे आपण सांगतो धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद. धातू साधित त्याला आपण प्रत्यय लावल्यानंतर तो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, म्हणून आपण त्याला आणखीन एक प्रत्यय जोडत असतो, शब्द घेत असतो. त्याला आपण काय म्हणतो, सहाय्यक क्रियापद. म्हणजे धातू साधितामुळे वाक्याला अर्थ प्राप्त होत नसल्या कारणानं आणखीन एका शब्दाची आवश्यकता भासते. त्या शब्दाला आपण काय म्हणत असतो, सहाय्यक क्रियापद. मग या ठिकाणी जे आपल्याला क्रियापद दिलंय, हे क्रियापद कोणतं दिलंय, संयुक्त क्रियापद. यामध्ये बघा, गेला हे जर क्रियापद आपण मानलं तर या वाक्यामध्ये जाण्याची क्रिया कुठेही घडलेली नाही. बरोबर, पकडला जाण्याची क्रिया घडलेली आहे, पण फक्त जर जाण्याची क्रिया जर बघितली तर जाण्याची क्रिया घडलेली नाही. म्हणून आपण प्रश्न विचारतानाच कोणाला प्रश्न विचारणार, पकडण्याची क्रिया घडली. मग पकडणारा कोण आहे, तर पकडणारा कोण आहे, पारधी. आणि पारधी हा या वाक्यातील कोण झाला, कर्ता. पारधी कोण झाला, कर्ता. आणि पकडलेला कोण, तर पकडलेला कोण आहे तर मोर. मोर हा कोण झाला तुमचा वाक्यातला कर्म. आता वाक्यामध्ये आपण कर्ता आणि कर्म दोन्ही शोधले. आता आपल्याला फक्त प्रत्ययांकडे बघायचं आहे. तर तो कर्ता आहे, कर्त्याला आपल्याला या ठिकाणी प्रत्यय नसून शब्दयोगी अव्यय जोडले गेलेले आहे. प्रत्यय असो किंवा शब्दयोगी अव्यय जोडलेला असू द्या, त्या कर्त्याला कोणी ना कोणीतरी जोडलेला आहे, म्हणून हा कर्तरी प्रयोग होणार नाही. कर्त्याला कर्ता हा आपल्याला प्रथमा विभक्तीमध्ये पाहिजे. हा कर्ता जो आलाय हा कशामध्ये आलाय, तर शब्दयोगी अव्ययात आला, म्हणून हा कर्तरी प्रयोग होणार नाही. त्यानंतर आपण कर्माकडे गेलो. कर्म जर बघितलं तर कर्म कोण आहे, मोर आहे. आणि मोर या शब्दाला कोणताही विभक्ती प्रत्यय जोडलेला नसल्याने हा प्रयोग कोणता झाला तुमचा, कर्मणी प्रयोग. कोणता झाला, कर्मणी प्रयोग. मग कर्मणी प्रयोगामध्ये 2 प्रकार आपल्याला सांगितले. कोणते कोणते, शक्य कर्मणी आणि कर्म कर्तरी. हा जो कर्म कर्तरी आहे यालाच काय म्हटलं जातं, नवीन कर्मणी. काय म्हटलं जातं याला, नवीन कर्मणी. नाहीतर या ठिकाणी कर्तरी दिलाय, हा कर्तरी प्रयोगाचा प्रकार आहे अशातला काही भाग नाही. हा देखील कोणाचा प्रकार आहे, कर्मणी प्रयोगाचा 4था प्रकार आहे, नवीन कर्मणी. नवीन कर्मणी आज काय म्हटलं जातं, कर्म कर्तरी. आता लक्षात घ्या, शक्य कर्मणी आणि कर्म कर्तरी यामध्ये आपल्याला उत्तर शोधायचं आहे. तर उत्तर शोधताना बघा, शक्य कर्मणीची रचना कशी असते हो, तर शक्य कर्मणी मध्ये जो कर्ता असतो, शक्य कर्मणी मधील जो कर्ता असतो हा नेहमी कसा असतो, तर शक्य कर्मणी मधील कर्ता नेहमी चतुर्थी विभक्तीत असतो. कशामध्ये असतो, चतुर्थी विभक्तीमध्ये. आता या ठिकाणी जो आपल्याला दिलाय कर्ता, या वाक्यामध्ये जो कर्ता दिला आपल्याला, तो कर्ता चतुर्थी विभक्तीमध्ये आहे का बघायचा. चतुर्थी विभक्ती जोडली का, तर नाही. आणि कर्त्यामध्ये ती जी क्रिया दर्शवली क्रियापदाने, ती क्रिया करण्याचं सामर्थ्य आहे का, त्याची इच्छा आहे का, हे आपल्याला क्रियापदाच्या रूपावरून दर्शवलं जातं. असं या ठिकाणी काही नाही. म्हणजे याचा अर्थ या वाक्यातला कर्ता जो आहे हा चतुर्थी विभक्तीत पण नाही, आणि क्रियापदाची रचना ही शक्य क्रियापदाची नसून कोणती दिलेली आहे, संयुक्त क्रियापदाची. म्हणजे हा शक्य कर्मणी प्रयोग होणार नाही. आता राहिला दुसरा, तर कोणता, कर्म कर्तरी. त्याला आपण काय म्हणतो, नवीन कर्मणी. म्हणजे हा जो आहे प्रकार, हा आपण इंग्रजी भाषेमधून स्वीकारलेला आहे. आणि या ठिकाणी नवीन कर्मणीमध्ये बघा काय केलं जातं, जो कर्ता असतो, ह्या कर्ता हा
कडून या शब्दयोगी अव्ययांत दिला जातो. कडून या शब्दयोगी अव्ययांत दिला जातो. आणि जर कडून या शब्दयोगी अव्ययांत जर शब्द असेल तर डोळे झाकून तुम्ही त्याचं उत्तर काय सांगायचंय, नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी एवढंच उत्तर द्यायचंय. असाच एक प्रकारे नवीन भावे, नवीन भावे देखील आहे, परंतु त्या ठिकाणी कर्माला देखील कोण येणार आहे, प्रत्यय येणार आहे. मग नवीन भावे आणि नवीन कर्मणीमध्ये फक्त ओळखायचं कसं आहे, तर अगदी साधं सिंपल, कर्माला जर प्रत्यय नसेल तर तो कर्मणी प्रयोग होणार आणि वाक्यामध्ये कर्त्याला जर कडून हा शब्दयोगी अव्यय जर जोडून आलेला असेल तर त्याचं उत्तर काय असणार तुमचं, नवीन कर्म